नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मिठू आणि प्रेरणा किचनमध्ये काम करत असतात. आता श्वेता आणि तेजा मात्र टेन्शनमध्ये बसलेले असतात. आता तेजा प्रेरणाला विचारते की काय ग एवढं काय करतेस. तेव्हा प्रेरणा तिला सांगते की वल्लरीसाठी सूप करते, म्हणजे अन्न जात नाही आहे ना तिला, पण ताकद तर यायला हवी ना म्हणून करते आहे सूप. यावर तेजा म्हणते की बाकी सगळं ठीक आहे, पण एका प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही आहे. तेव्हा श्वेता तिला विचारते की कोणत्या. आता तेजा विचारते की असा कसा ॲक्सिडेंट झाला. तेव्हा सगळे शॉक होऊन तेजाकडे बघायला लागतात आणि विचारतात की म्हणजे. यावर तेजा म्हणते की म्हणजे श्वेता चांगली गाडी चालवते आणि सेफ चालवते, मी बसले तिच्या मागे म्हणून मला माहिती आहे, आणि ज्या रस्त्यावर तुमचा ॲक्सिडेंट झाला तो रस्ता तसा सेफ आहे, हेवी ट्रॅफिक नसतं तिकडे. तेव्हा मिठू म्हणते की पण असे रोज ॲक्सिडेंट होतच असतात यार मुंबईमध्ये. यावर तेजा म्हणते की पण हा ॲक्सिडेंट त्यातलाच एक आहे कशावरून. आता श्वेता तेजाला म्हणते की अगं काय बोलतेस तू. तेव्हा तेजा तिला समजावत म्हणते की म्हणजे कशावरून हा ॲक्सिडेंट घडवून आणला नसेल. आता हे ऐकून सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. आता श्वेताला ॲक्सिडेंटचा तो प्रसंग आठवायला लागतो की ती गाडी चालवत असताना वल्लरी पाठीमागे बसलेली असते आणि वल्लरी तिच्याशी बोलत असते की मैत्रिणींचं बोलणं असं मनावर घ्यायचं नसतं. तेव्हा श्वेता वल्लरीला म्हणते की काही नाही आहे मैत्री वगैरे आपल्यामध्ये, सगळं संपलं आहे. यावर वल्लरी श्वेताला म्हणते की मी तुम्हाला माझी शपथ दिली आहे, आता जर तुम्ही माझी शपथ मोडली ना तर मला काहीतरी होऊन जाईल बघा. पण श्वेता तिच्याकडे दुर्लक्ष करत चिडून म्हणते की बावळट आहेस का गं तू. तेव्हा समोरून एक मोठी गाडी येते आणि त्यांचा ॲक्सिडेंट होतो. हे सर्व आठवून श्वेताला खूपच वाईट वाटतं. आता प्रेरणा तेजाजवळ येते आणि म्हणते की तेजा हे काय बोलतेस तू, कोणी ॲक्सिडेंट घडवून कशाला आणेल. आता श्वेता खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. आता तेजा तिच्याकडे बघते आणि म्हणते की श्वेता मला एक सांग की तुमचं जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तुमची गाडी स्लिप झाली होती का की कोणी येऊन ठोकली. पण श्वेता मात्र गप्पच असते. तेव्हा प्रेरणा तिला म्हणते की बोल ना गं काय झालं. यावर श्वेता सांगते की हो मागून येऊन ठोकली, मागून गाडी ठोकली, समोरून आलं असतं कोणीतरी वाचवता आलं असतं मला. तेजा म्हणते की जेव्हा तुमचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा त्या गाडीची नंबर प्लेट काय होती तू बघितलीस का, किंवा कोणती गाडी होती, कोणत्या रंगाची होती, काहीतरी बघितलंस का. यावर श्वेता म्हणते की अगं काय बोलतेस तू, असं कसं बघणार, एवढं अचानक घडलं सगळं की काही पाहताच नाही आलं आणि काही कळायच्या आधीच मला चक्कर आली होती. आता प्रेरणा तेजाला म्हणते की काय गं तेजा, तिला धक्का बसला असेल ना, तेव्हा ती स्वतःलाच सावरणार की गाडीचा रंग कोणता होता, नंबर प्लेट काय होती आणि कोणती गाडी होती हे बघत बसणार का. आणि तसंही कोणी जर हे मुद्दाम घडवून आणलं असेल तर ती व्यक्ती तिथेच गाडी थोडी थांबणार आहे, पळूनच गेले असेल ना. यावर तेजा म्हणते की हो तेही बरोबरच आहे, पण शंका येतेच ना, नेहमीच दिसतं तसं नसतं ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की तरी बरं थोडक्यात निभवलं, वल्लरीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर. आता सगळेच घाबरून प्रेरणाकडे बघायला लागतात. तेव्हा प्रेरणा घाबरून म्हणते की स्वामी मला तर विचारच करवत नाही आहे, असं म्हणून ती किचनमध्ये निघून जाते. आता श्वेता मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. आता यानंतर आपण पाहतो की श्वेता वल्लरीजवळ येते. आता वल्लरी शांतपणे झोपलेली असते. श्वेताला मात्र खूपच वाईट वाटत असतं आणि ती वल्लरीकडे बघून खूपच रडायला लागते. ती रडत वल्लरीला म्हणते की सॉरी. आता श्वेताचा आवाज ऐकून वल्लरी जागी होते आणि श्वेताला असं रडताना बघून म्हणते की श्वेताताई तुम्ही का रडताय, असं म्हणून ती उठण्याचा प्रयत्न करायला लागते. पण श्वेता तिला थांबवते आणि हात जोडून रडत म्हणते की मला माफ कर, खरंच सॉरी. तेव्हा आता वल्लरी श्वेताला म्हणते की श्वेताताई तुम्ही का सॉरी म्हणताय. यावर श्वेता म्हणते की त्या दिवशी जर मी डोक्यात राग घालून गाडी चालवली नसती ना तर तुझी ही अवस्था झाली नसती, माझ्या रागीट स्वभावाचा हा परिणाम आहे, खरंच सॉरी, असं म्हणून ती खूपच रडायला लागते. तेव्हा वल्लरी तिला समजावत म्हणते की नाही हो असं काही नाही आहे, तुम्ही तुमच्या मनात असं अजिबात आणू नका. आता श्वेता म्हणते की त्या दिवशी आपल्या भांडणानंतर तू किती समजवण्याचा प्रयत्न केला गं मला, पण मला कळतच नाही आहे, माझ्या रागावर ताबाच नव्हता गं. यावर वल्लरी श्वेताला समजावत म्हणते की शांत व्हा श्वेताताई, खरं सांगू का तुम्हाला, त्या दिवशी तुमच्या रागापायी मला खरंच खूप भीती वाटली होती. मला भीती होती की तुम्ही रागापोटी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घ्याल, म्हणूनच मी तुम्हाला
सेंट्रल लाईनला सोडायला सांगितलं तुमचं लक्ष वळवण्यासाठी. हे ऐकून श्वेताला खूपच वाईट वाटतं आणि ती खूपच जास्त रडायला लागते आणि रडत म्हणते की बघ, तू मला सांभाळण्यासाठी, मला वाचवण्यासाठी हे सगळं केलंस, पण आता मी सुखरूप आहे पण तूही अशी. आणि म्हणूनच ती खूपच रडायला लागते आणि म्हणते की सगळं माझ्यामुळे झाले, खरंच हे सगळं माझ्यामुळे झाले. तेव्हा वल्लरी म्हणते की श्वेताताई असं नका बोलू, तुम्ही होता म्हणूनच माझा जीव वाचला ना, तुम्ही होता म्हणून तुम्ही 4 लोकांना तिथे जमा केलं, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात, म्हणून मी आज इथे आहे ना तुमच्यासमोर, तुमच्यामुळे माझा जीव वाचलाय, तुम्ही असा विचार करू नका. यावर श्वेता रडत म्हणते की तुला जर काही झालं असतं ना, मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते अगं, पण मी काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं स्वतःचं. तेव्हा वल्लरी तिला थांबवते आणि म्हणते की श्वेताताई, अहो काय बोलताय, असं नाही बोलायचं. आता तितक्यात तिथे प्रेरणा, तेजा आणि मिठू येतात. आता प्रेरणा श्वेताला असं रडताना बघून विचारते की काय गं श्वेता, तू का रडतेस, काय झालं आता. तेव्हा वल्लरी प्रेरणाला सांगते की बघा ना प्रेरणाताई, यांना सांगा ना जे काही घडलं त्यासाठी या स्वतःला दोष देत आहेत. आता सगळेच खूप शॉक होऊन श्वेताकडे बघायला लागतात. तेव्हा वल्लरी म्हणते की असं नाही आहे, तुम्ही सांगा श्वेताताई. यावर प्रेरणा श्वेताला म्हणते की श्वेता असा विचार नको करू, शांत हो ना. आता तेजा श्वेताला म्हणते की हे बघ श्वेता, जे काही घडायचं असेल ना ते घडतंच, तू का स्वतःला दोष देते आहेस. पण श्वेता मात्र खूपच रडत असते. आता मिठू श्वेताकडे रागाने बघायला लागते आणि ती श्वेताकडे रागाने बघतच तिथून निघून जाते. आता वल्लरी श्वेताला म्हणते की श्वेताताई तुम्ही शांत व्हा, बघू मला काही झालं नाही, मी बरी आहे. यानंतर आपण पाहतो की मिठू बाहेर आलेली असते, ती खूपच चिडलेली असते. तेव्हा प्रेरणासुद्धा तिथे येते आणि मिठूला म्हणते की मिठू काय प्रकार आहे हा सगळा, का निघून आलीस तू बाहेर अशी. हे बघ, वल्लरीवर एवढं मोठं संकट ओढवलं आहे, आपल्या कोणाचंच ध्यानीमनी पण नव्हतं, असा प्रसंग घडलाय, पण आपण सगळ्याजणी एकत्र आलो आहे ना तिच्यासाठी. यावर मिठू रागाने म्हणते की हो एकत्र आलो आहोत ना, मग काय झालं. तेव्हा प्रेरणा तिला म्हणते की अगं असं का बोलतेस, आता सगळं छान झालं आहे ना, मग अशी का वागते आहेस तू, परत जुन्या गोष्टी का धरून ठेवतेस तू. तेव्हा मिठू प्रेरणाला म्हणते की तुला असं वाटतं की सगळं छान झालं आहे, आपण एकत्र आलो कारण सिच्युएशनची ती गरज होती. यावर प्रेरणा म्हणते की मग आता नाही आहे का गरज. तेव्हा मिठू म्हणते की मला नाही वाटत, जे काही घडलं ना ते तू विसरले असशील. मी नाही विसरले, मी खूप दुखावले गेली आहे. आता प्रेरणा तिला समजावत म्हणते की हे बघ, मला कळतं आहे तू दुखावली गेली आहेस, पण सगळ्या गोष्टी अशा सतत धरून ठेवायच्या नसतात ना मनात, नाती तुटतात. आणि आता तूच म्हणालीस ना की वल्लरीसाठी आपण सगळ्याजणी एकत्र आलोत कारण ती सिच्युएशनची गरज होती. मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, वल्लरीच्या ऐवजी जर हीच घटना श्वेताच्या बाबतीत घडली असती तर तसाच राग मनात धरून बसली असतीस का तू. तेव्हा मिठू काही न बोलता गप्प राहते. यावर प्रेरणा तिला म्हणते की बोल ना, आता का गप्प आहेस तू, दे उत्तर. तेव्हा मिठू चिडू म्हणते की मला नाही द्यायचं उत्तर, मला नाही या विषयावर बोलायचंच नाही आहेत माझ्याकडे तुझ्या प्रश्नांची उत्तरं. यावर प्रेरणा म्हणते की हे बघ मिठू. तेव्हा मिठू प्रेरणाला थांबवत म्हणते की हे बघ प्रेरणादी, मला या विषयावर काहीही बोलायचं नाही आहे, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा, तेजा आणि श्वेता वल्लरीला सूप देत असतात. आता प्रेरणा वल्लरीला सूप भरवत असते आणि ती म्हणते की हे बघ, तू जर काही खाल्लं नाही ना तर तुला ताकद कशी येणार, मी काही ऐकून घेणार नाही आहे तुझं. आता वल्लरी खूपच इमोशनल होते आणि ती प्रेरणाकडे बघत म्हणते की प्रेरणाताई, आज ना मला माझ्या आईची आठवण आली. मी जेव्हा आजारी होते ना तेव्हा तीसुद्धा मला असंच भरवायची स्वतःच्या हाताने. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो ना, मग घे आता सूप, हे सूप संपवलंच ना की इथेच बसून राहा, मग तुझे केससुद्धा विंचरून देते मी आईसारखेच. यावर तेजा म्हणते की या तेजा आईलासुद्धा संधी द्या ना गोंडस बाळाचे लाड करायचे. आता वल्लरी खूपच इमोशनल होते आणि म्हणते की खरंच मी देवाचे आभार मानले पाहिजेत. तेव्हा श्वेता आश्चर्याने विचारते की कोणत्या गोष्टीबद्दल. यावर वल्लरी म्हणते की अहो बरं झालं, जे काही झालं ते फक्त मला झालं, तुम्हाला नाही झालं. तेव्हा प्रेरणा तिला रागवत म्हणते की वल्लरी अगं काही काय बोलतेस. तेव्हा श्वेतासुद्धा चिडते आणि म्हणते की आता बरं नाही आहे तुला म्हणून, नाहीतर एक चांगली ठेवून दिली असती बघ. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही हो श्वेताताई, म्हणजे तुम्हीच बघा ना, मला बरं नाही आहे म्हणून आपण सगळ्याजणी परत एकत्र आलो आहोत, सगळी भांडणं विसरून गेलो आहे, खरंच मला खूप बरं वाटतंय आता. यावर तेजा म्हणते की पण त्याची किती मोठी किंमत मोजावी लागली आहे, तुला कळतं आहे ना, केवढं लागलं आहे तुला. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो माझं काय, मी बरी होऊन जाईल, पण आपल्या 5 जणींचं एकत्र येणं महत्त्वाचं आहे. आता फक्त मिठ्ठूताईंचं मन वळवायला हवं. बुलबुल बागेच्या 5 बुलबुल ज्यांच्यासमोर कोणाचंही टिकाव लागणार नाही, आता फक्त मिठ्ठूताईंचं मन
वळवायला हवं. यावर श्वेता रागाने म्हणते की तिचं नको कौतुक करू. आता बघितलंच ना, काही देणं घेणं नसल्यासारखं निघून गेली आपल्या समोरूनच. तिला काही फरक पडत नाही आहे गं. आता प्रेरणा म्हणते की अगं तिला फरक पडत नाही असं नाही आहे, पण मी बोलले आहे तिच्याशी. राग शांत झाला ना की येईल परत. तेव्हा श्वेता चिडून म्हणते की राग नाही, सारखाच राग असतो तिच्या नाकावर. आपल्या सगळ्यांमध्ये लहान म्हणून एवढं समजून घेतलं तिला, सारखं सांभाळलं, हवा तो सपोर्ट केला आणि ती सर्वांना विचारते की केला ना. यावर तेजा म्हणते की नाहीतर काय, चांगलं इक्वेशन होतं माझं आणि तिचं, सगळं विसरली ती. बघितलं ना कशी वागते ती. यावर श्वेता म्हणते की जर तिला काही फरक पडणार नसेल तर आपल्याला का पडायला हवा, आपल्याला पण गरज नाही आहे, मला तर नाहीच नाही आहे. आता वल्लरी खूपच टेन्शनमध्ये येऊन श्वेता आणि तेजाकडे बघायला लागते आणि ती मनातच म्हणते की बापरे, काही जरी झालं तरी यांचं भांडण मिटतच नाही आहे, असं का होतंय. तर आता यानंतर आपण पाहतो की मिठू खाली आलेले असते. आता तितक्यात समीर तिथे येतो. आता मिठू समीरला बघून रागाने विचारते की काय, कुठे. यावर समीर सांगतो की ते प्रेरणाला भेटायला चाललोय. तेव्हा मिठू रागाने त्याला म्हणते की हिम्मत कशी झाली रे तुझी, नाव पण घ्यायचं नाही आहे प्रेरणादीचं. कुठून येतो रे एवढा कॉन्फिडन्स तुम्हा मुलांमध्ये, कोण समजतोस कोण तू स्वतःला. एवढं सगळं घडून गेल्यानंतर प्रेरणादी तुला भेटेल असं वाटलं तरी कसं तुला. आता समीरला मिठूचा खूपच राग येत असतो, पण तो गप्पच असतो. आता मिठू समीरला विचारते की कोण समजतोस कोण तू स्वतःला आणि हिम्मतच कशी केलीस तू इथे यायची. आता समीर रागाने मिठूला म्हणतो की हे बघ मिठू, एवढं रिॲक्ट करायची गरज नाही आहे आणि मला माझी चूक कळाली आहे. तेव्हा मिठू रागाने म्हणते की माझी चूक कळाली आहे माय फूट. खूप सोपं वाटतं का रे तुम्हाला हे सगळं. मला फक्त एक रिझन सांग, एक, की का भेटावं प्रेरणादीने तुला. यावर समीर म्हणतो की मला त्या सगळ्या गोष्टींचा खूप पश्चाताप होतो आहे. तेव्हा मिठू म्हणते की तिला या सगळ्या गोष्टींचा किती मोठा धक्का बसला आहे याची कल्पना तरी आहे का तुला. तोंड वर करून कॅज्युअली तिला भेटायला आला, अजून सावरली पण नाहीये ती. हा सगळा जोक वाटतो का रे तुला. आता समीर मिठूला म्हणतो की हे बघ मिठू, त्या प्रेरणाची मैत्रीण आहे ना म्हणून ऐकून घेतो आहे, समजून घेतो आहे आणि माझी चूक झाली आहे हे मी मान्य करतोय ना. यावर मिठू रागाने म्हणते की मान्य करतो आहेस म्हणून काय अवॉर्ड द्यायचा का तुला. आधी माती खायची आणि मग तोंडवर करून म्हणायचं चुकलं माझं. आता समीरला मिठूचा खूपच राग येतो. आता मिठू पुढे म्हणते की अशा किती चुका ॲक्सेप्ट केल्या आहेत रे प्रेरणादीने तुझ्या. आठव जरा, आयुष्यभर तिने तुलाच माफ करत बसायचं का आणि आयुष्यभर तू तिच्या अंगावर हातच टाकत राहणार आहेस का. थोडी तरी लाज बाकी असेल ना तर आत्ताच्या आत्ता निघून जा इथून. तोंडसुद्धा दाखवू नकोसा परत तुझं, समजलं का. आता निघायचं. आता समीरला मिठूचा खूपच राग आलेला असतो आणि तो रागानेच तिथून निघून जातो. आता यानंतर रात्री आपण पाहतो की सर्वजणी जेवायला बसलेले असतात, पण कोणीच कोणाशी काहीच बोलत नसतात. आता सर्वजणी खूपच शांत असतात. आता वल्लरी त्यांच्याकडे बघून मनातच म्हणते की जेवताना किती गप्पा मारायचो आम्ही, सुखादुखाच्या गोष्टी करायचो, दिवस कसा गेला ते सांगायचो एकमेकींना, किती छान वाटायचं तेव्हा. पण आज परक्यासारखं बसून जेवतो आहे. आता तितक्यात वल्लरीला ठसका लागतो. तेव्हा मिठू, तेजा, प्रेरणा, श्वेता सर्वजणी तिला पाणी द्यायला लागतात. आता हे बघून वल्लरी हसायला लागते. तेव्हा सगळेच खूप शॉक होऊन वल्लरीकडे बघायला लागतात. आता तेजा वल्लरीला विचारते की काय गं, वेड वगैरे लागलं की काय आणि हसतेस काय, ठसका लागलाय ना. यावर वल्लरी म्हणते की तेजाताई, मला काही ठसका वगैरे लागला नाही. तेव्हा सगळेच आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात. आता श्वेता आश्चर्याने म्हणते की अगं आता खोकलीस एवढी. यावर वल्लरी म्हणते की मस्करी करत होते, कारण मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की आपण एकमेकींवर फार काळ काही रागवून नाही राहू शकत. पाहिलंत ना आपली मैत्री किती घट्ट आहे ते. तेव्हा तेजा विचारते की नक्की काय म्हणायचं आहे तुला. यावर वल्लरी म्हणते की तेजाताई ऐका ना माझं, सोडा ना राग. अहो अजून किती काळ असंच रागवून राहणार आहात तुम्ही एकमेकींवर. बाहेर बंडू आणि त्याची बायको चोरून यांचं बोलणं ऐकत असतात. आता वल्लरी म्हणते की आपली मैत्री खोटी आहे का. मी सांगते तुम्हाला, हा तुमचा राग आहे ना हा खोटा आहे. आपली मैत्री खरी आहे. आपण सगळ्यांनी एकत्र किती छान क्षण पाहिले आहेत, एकत्र आपण कितीतरी संकट परतवून लावली आहेत. मग कशासाठी आणि कशासाठी हा राग घेऊन बसला आहात तुम्ही. सोडून द्या ना हा राग, या ना आधीसारखं एकत्र. आणि ती मिठूला म्हणते की मिठूताई, पटतंय ना तुम्हाला माझं म्हणणं.
यावर मिठू म्हणते की मी लहान आहे म्हणून सगळे मला लाईटली घेतात, कधी कोणी अपमान करतं, कोणी अक्कल काढतं, पण हे चालणार नाही. आता श्वेता म्हणते की खरं सांगू का, आता सगळं बदललं आहे, पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही आहे. खोट्या अनिमेषच्या बाबतीत ही जे काही वागली ना ते कधीच जाणार नाही आहे माझ्या डोक्यातून, कायम धडधड करत राहील माझ्या मनामध्ये. आणि ती रागाने मिठूकडे बघत म्हणते की हिला कधीच माफ करू शकणार नाही मी. तेव्हा प्रेरणा म्हणते की तुमच्या या बोलण्याला अर्थ काय आहे, आणि रागाने श्वेताला म्हणते की काय गं श्वेता, नक्की म्हणायचं काय आहे तुम्हाला, सोडून द्यायचं का आपण सगळं, सोडून द्यायची का आपली मैत्री, सोडून द्यायचं का हे घर. बाहेरून भूते आणि त्याची बायको हे सर्व ऐकत असतात आणि ते खूपच खुश होत असतात. आता तेजा म्हणते की सोडून द्यायचं का काय, मी ऑलरेडी बाहेर घर घ्यायला सुरुवात केली आहे. तेव्हा सगळेच खूप शॉक होऊन तेजाकडे बघायला लागतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.